मुंबईतील पवई परिसरातील असलेल्या राज स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर आज गुरुवारी एका व्यक्तीने 20हून अधिक मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली। अभिनयाच्या वर्गात ही मुले ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीची कारवाई केली। पोलीस आणि विशेष कमांडोंनी बाथरूममध्ये आत शिरून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मुलांची एका तासाच्या आत सुटका करण्यात आली। आरोपीचे नाव रोहित आर्य असून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितले। दुर्दैवाने पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असताच अकोला जिल्ह्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मोरोडा व कावसा आणि रेल या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 5 रुपये, 8 रुपये आणि 13 रुपये अशी अत्यल्प नुकसान भरपाई जमा झाली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात तीव्र टीका केली असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा त्यांनी आरोप केला आहे। या अत्यल्प मदतीमुळे शेतकरी मोठा संतापला आहे। शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागपूरमध्ये प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांची राज्य सरकारसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर ही चर्चा होणार आहे। बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे की केवळ गरजवंत शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे। आर्थिकदृष्ट्या सक्षम, सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक व्यक्तींचा याचा लाभ मिळू नये अशी त्यांची मागणी आहे। पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांच्यातील जमीन व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी आज मोठा निर्णय दिलाय। महिनाभर गाजलेला 230 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत। या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले होते। दरम्यान बिल्डर गोखले यांनी ट्रस्टला दिले 230 कोटी रुपये हे कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना परत मिळणार आहेत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरू लागलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुझफ्फर सभेतील काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार टीका केली। त्यांनी या पक्षांवर जंगलराज आणि छठी मैयाचा अपमान केल्याचा आरोप केला। पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे सरकार छठ सणाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी काम करत आहे। दुसरीकडे काँग्रेस आणि राजद छठी मैयांचा अपमान करीत आहे। बिहार आणि देशातील जनता हा अपमान कधीही विसरणार नाही। त्यांनी राजद आणि काँग्रेसच्या फक्त धर्मांता, क्रूरता, कट्टरता, कुशासन, भ्रष्टाचार या 5 गोष्टींसाठीच ओळखले जातात असे जंगलराजचे वैशिष्ट्य सांगितले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी बिहारच्या नालंदा येथील नूरसराई येथील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। राहुल गांधी म्हणाले, मोदी डरपोक आहेत। इंदिरा गांधींमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त दम होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत गांधी म्हणाले, मोदी हे ट्रम्पला घाबरतात। ट्रम्प यांनी 50 वेळा सांगितलंय की मी नरेंद्र मोदींना धमकावले आणि ऑपरेशन सिंदूर थांबवले। ट्रम्प वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांचा अपमान करत आहेत, पण मोदी गप्प आहेत। असा माणूस कधीही बिहारमध्ये विकास आणू शकत नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबतचा व्यापार करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे। या करारामुळे ट्रम्प यांनी चीनवरील 10% टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे। या बदल्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करण्याची सहमती दर्शवली आहे। आज 30 नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याची किंमत 1375 ने कमी होऊन 1,19,253 रुपयांवर, तर चांदीची किंमत 1,033 ने कमी होऊन 1,45,600 रुपयांवरती आली आहे। सर्वकालीन उच्चांकानंतर केवळ 13 दिवसात सोन्याच्या किमतीत 10,246 तर चांदीच्या 25,775 इतकी मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। महिला एकदिवसीय विश्वकरंडकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आहेत। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत। ऑस्ट्रेलियाचा 17 वर्षीय खेळाडू बेन एस्टिन्स याला चेंडू लागल्याने त्याचे निधन झाले। त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। रामायण चित्रपटातील भगवान श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरला आध्यात्मिक गुरु सद्गुरू यांनी सल्ला दिलाय। सद्गुरू म्हणाले, रामाची भूमिका साकारायला मिळणं ही मोठी संधी आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःवर काम करायला हवं। तसेच तुमच्यापुढे लोकांच्या अनेक अपेक्षाही असतील याचा विचार करा।